संजय गांधी निराधार योजना ही लाडकी बहीण योजनेप्रमाणेच एक महाराष्ट्र सरकारची योजना आहे। ज्या प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांना 1500 रुपये महिना दरमहा दिला जातो, सेम त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थ्यांना 1500 रुपये महिना दिला जातो आणि जर का लाभार्थी अपंग असेल तर 2500 रुपये महिना दिला जातो। परंतु संजय गांधी निराधार योजना ही लाडकी बहीण योजनेपेक्षा जुनी आहे आणि खूप जण प्रश्न विचारत होते आणि कमेंट्सही करत होते की लाडकी बहीण योजनेप्रमाणेच या योजनेत जर 1500 रुपये भेटतात तर मग या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि हीच सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब आणि फॉलो करून घ्या, अशाच कामाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटत राहतील। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। सर्वात आधी आपण समजून घेऊया संजय गांधी निराधार योजना नेमकं काय आहे। तर संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे आणि महाराष्ट्र सरकार निराधार, विधवा महिला तसेच सर्व श्रेणीच्या दिव्यांग म्हणजे अपंग महिला, 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले आणि 35 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अविवाहित स्त्रिया यांना आधार देण्यासाठी आणि त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक आधार म्हणून जो पेन्शन देतो त्याला संजय गांधी निराधार योजना असं म्हटलं गेलेलं आहे। आता तुम्हाला जर का आपला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल डेली अपडेटेड राहण्यासाठी तर तुम्ही जॉईन करू शकता। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे, कारण याच वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, ज्याची फॉर्मची PDF आहे आणि इतर माहिती भेटणार आहे। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे आता या योजनेचा फायदा काय आहे। तर जो पात्र लाभार्थी असतो त्या लाभार्थ्याला 1500 रुपये महिना दरमहा दिला जात असतो आणि यामध्ये जर का लाभार्थी अपंग असेल तर त्याला 2500 रुपये महिना दिला जातो आणि हा 2500 रुपये महिना आताच हा महायुती सरकारने ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केलेला आहे। त्याचा शासन निर्णय सुद्धा जारी झालेला आहे आणि तो 2500 रुपये महिना लाभार्थ्यांना भेटत सुद्धा आहे। आता हा पैसा कशा प्रकारे दिला जात असतो तर सर्वसाधारण जे लाभार्थी आहेत तर त्यांना 1500 रुपये महिना दिला जातो, त्यामधून 300 रुपये केंद्र सरकार देते आणि 1200 रुपये राज्य सरकार म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य देत असतं, म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्याचं सरकार देत असतं। त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये महिना आहे, ज्यामध्ये 300 रुपये केंद्र सरकारचे असतात आणि 2200 रुपये आपल्या राज्य सरकारचे असतात आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं ऑक्टोबर 2025 पासून 2500 रुपये महिना त्यांना सुरू झालेला आहे। आता यासाठी पात्रता काय आहे तर सर्वात महत्त्वाचं ही भारत सरकारची परंतु महाराष्ट्र राज्याची योजना आहे। फक्त महाराष्ट्र राज्याचे अर्जदार उमेदवार लाभार्थी यासाठी अर्ज करू शकतात, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील BPL कुटुंबाच्या यादीत असणं गरजेचं आहे किंवा तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 21,000 पेक्षा कमी असावं किंवा समान असावं, ही गोष्ट लक्षात ठेवा। नेमकं आता यासाठी कोण अर्ज करू शकतो तर सर्वात महत्त्वाचं निराधार विधवा महिला, तर जास्तीत जास्त या योजनेचा लाभ निराधार विधवा महिला घेतात। त्यानंतर 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, त्यानंतर अनाथ मुले, सर्व प्रकारचे अपंग व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती किंवा घटस्फोटित प्रक्रियेत अडकलेल्या महिला आणि घटस्फोटित परंतु पोटगी न असलेल्या महिला आणि 35 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अविवाहित स्त्रिया यासाठी अर्ज करू शकतात। तसेच तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैदींच्या पत्नी आणि ट्रान्सजेंडर यासाठी पात्र आहेत, हे सर्व व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात। आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत, तुम्ही पाहू शकता आणि जर का एक एक सांगायला गेलो तर व्हिडिओ मोठा होईल, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला जसं की सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही डायरेक्ट कम्प्युटरवर center.com या आपल्या वेबसाईटला भेट देऊन ही माहिती पाहू शकता। आता अर्ज कुठे आणि कसा करायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे जो प्रत्येक जण विचारतोय। अर्ज तुम्ही या योजनेसाठी 2 पद्धतीने करू शकता, एक ऑनलाईन पद्धत आहे आणि दुसरी ऑफलाईन पद्धत आहे। ऑनलाईन पद्धत खूपच सोपी आहे आणि ऑफलाईन पद्धत पण जास्त काही कठीण नाही। आपण ऑनलाईन पद्धत समजून घेऊया। आता मी तुम्हाला काही फॉर्म भरून दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तुम्ही कसा भरायचा तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र आहे, आपली महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे त्यावरूनच तुम्ही फॉर्म भरू शकता। महाडीबीटी पोर्टल तुम्हाला माहितीच असेल आणि हा फॉर्म तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून भरू शकता, परंतु मी तुम्हाला ते सजेस्ट करणार नाही कारण काय होतं खूप जणांना फॉर्म भरता येत नाही। मी जरी व्हिडिओ बनवला की फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा तरी खूप जणांकडून चुका होते।
त्यामुळे काय करायचं आहे, जर का तुम्ही यासाठी पात्र आहात, इलिजिबल आहात, तर तुम्ही एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन हा फॉर्म भरू शकता. 50-100 रुपये देऊन हा फॉर्म तुम्ही भरू शकता, म्हणजे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. त्यानंतर तुम्हाला समजलं की ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे. ऑनलाईनची सुविधा आहे, तुम्ही घर बसल्या मोबाईलमधून भरू शकता, तुमच्याकडे लॅपटॉप PC जे काही असेल करू शकता, परंतु तुमच्याकडून चूक होऊ शकते, त्यामुळे तुम्ही सायबर कॅफेवरून फॉर्म भरू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला लिंक पण देण्यात आलेली आहे. मी तुम्हाला वेबसाईट दाखवून देतो. ही वेबसाईट तुम्ही पाहू शकता. विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना. इथे अप्लायवर क्लिक करून तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकता. आता ऑफलाईन पद्धत समजून घेऊया. तर ऑफलाईन पद्धत वास्तविक सोपी आहे. तर ऑफलाईन पद्धतीत काय असतं, एक फॉर्म PDF फॉर्म तुम्हाला, फिजिकल फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे, त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून घ्यायची आणि ते तहसील कार्यालयात जाऊन जमा करायचे. बस एवढं काम करायचं असतं. आणि जर का तुम्ही खरंच पात्र आहात तर पुढील 3 महिन्यात तुमचा लाभ सुरू होत असतो. आणि सेम प्रोसेस तशीच आहे ऑनलाईनची पण. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर पुढील 3 महिन्यात तुमचा लाभ तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होते. आता मग हा फॉर्म कुठं भेटेल, तर इथे बघा, जर ज्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी अर्जाची लिंक दिलेली आहे, ज्याला ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी इथे PDF फॉर्म दिलेला आहे. तर फॉर्म पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारचा फॉर्म असतो आणि हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, जर का तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आणि इतर सर्व आवश्यक जे दाखले असतात, अनाथ असल्याचा, अपंग असल्याचा, विधवा असल्याचा, हयात असल्याचा, वयाचा पुरावा, ते सर्व दाखले तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ऍप्लिकेशन स्टेटस, फॉर्म भरल्यानंतर जर तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे ती पण माहिती दिलेली आहे. योजनेबद्दलची माहितीची PDF आहे. आणि त्याचबरोबर या योजनेचे आतापर्यंतचे सर्व शासन निर्णय तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले. फक्त 2025चा नाहीये या ठिकाणी, तो पण मी या ठिकाणी अटॅच करून देणार आहे. तर अशा प्रकारची होती या संजय गांधी निराधार योजनेबद्दलची माहिती. तुम्हाला कळालीच असेल. एकदा आपल्या वेबसाईटला भेट द्या, इथून स्वतः ही माहिती एकदा वाचून घ्या आणि आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलमध्ये कम्प्युटर वर्ड सेंटर सर्च करून आपल्या computerwordcenter.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. आणि फेसबुकवरती पाहत असाल तर पिन कमेंटमध्ये लिंक देऊन देणार आहे. तर तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंट्स करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच कामाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा कम्प्युटर वर्ड सेंटर.